आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्या दुकानदाराला किंवा त्या मायक्रो MSME ला हे कळेल की मला लोन देणाऱ्या ह्या 3 बँका आहेत. का आहेत? कारण माझा इथे रेकॉर्ड चांगला आहे अमृतपेठवरती. का आहे? कारण माझा सिबिल स्कोर चांगला आहे आधीचा. का आहे? कारण मला डॉक्युमेंटेशनचे फार झंझटी नाही आहेत यामध्ये. ह्या प्लॅटफॉर्म थ्रू आपण सगळं डिजिटलाइज करतोय. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना अमृतपेठमध्ये एनरोल केल्यानंतर त्यांना नेमकं काय फायदा होणार आहे किंवा भविष्यामध्ये अजून काय योजना आहे या संदर्भात? पहिला फायदा मी सांगेन. फायद्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळून जाईल ज्याच्या थ्रू त्यांनी ती लिंक पाठवून व्हॉट्सअपवरती किंवा कुठेही किंवा त्यांच्या QR कोड ड्रॉ करून ठेवला जिथे कुठेही व्हॉट्सअप स्टेटस तर त्यांना ऑनलाईन शॉप चालू होऊन जाईल. त्यांचं 24 तास चालेल ते दुकान. कधीही बंद नाही होणार, कधीही थांबणार नाही. लोकांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी ते पैसे येण्यापर्यंत सगळी व्यवस्था लावलेली आहे. त्यांना फक्त आणि फक्त जिम्मेदारी घ्यायची, ती प्रोडक्ट नीट बनवायची. तर तो एक फायदा त्यांच्यासाठी. आणि अमृतच्या योजनांमध्ये किंवा ह्या ज्या छोटे व्यापारी आहेत यांच्यासाठी त्यांना लोनमध्ये फार त्रास होतात. यांना गरज असतेच, कुणालाही बिझनेस चालू केल्यानंतर लोन हे लागतंच. तर या संदर्भात आपण मायक्रो लोन्स किंवा वर्किंग कॅपिटल ही एक संकल्पना आणतोय की ऑलमोस्ट शेवटच्याच टप्प्यात आलेली आहे ती आता डेव्हलपमेंटच्या. तर यामध्ये आपण काय करतोय की जर आपला प्लॅटफॉर्म आहे, आपल्या प्लॅटफॉर्मवरती तो उलाढाला करतोय किंवा बिझनेस करतोय ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू, तर बँक किंवा ज्या कुठले NBFCs आहेत त्यांना प्रूफ लागतं की ही उलाढाल झाली कशी. तर 10,000चा एखाद्या दुकानाने व्यवसाय केला तर ते 10,000चा एकाच गिरायकाने माल घेतला की 500 लोकांनी माल घेऊन 10,000 रुपये झाले कळत नाही. तो काय करतो, तो सकाळी जातो, ते पैसे बँकेत भरतो आणि त्यानुसार त्याचं काम चालू होऊन जातं. इथे बँकेला प्रूफ मिळू शकेल अमृतपेठच्या द्वारे, एक अश्युअर्ड प्रूफ की यामध्ये कुठे फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटीज, फेक ट्रान्झॅक्शन्स किंवा फेक ऑर्डर्स नाही आहेत. आणि हे जे काही व्यवसाय झालेला आहे ह्या माणसाचा मागच्या एका महिन्यात तो आहे 5 लाखाचा. सो जर कुठलाही माणूस मागच्या 1-2 महिन्यामध्ये 5 लाख प्रति महिना व्यवसाय करत असेल, त्याला 1 लाखाचं लोन द्यायला काही अडचण असेल का बँकला? तर ती जे प्रूफची जी गोष्ट आहे, तो जो एव्हिडन्स लागणार आहे, तो एव्हिडन्स आपला अमृतपेठ तयार करेल. आणि त्याचबरोबर आपण त्याला मायक्रो लोनशी जोड देऊ. या अर्थाने ज्या कुठल्याही बँक्स अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटच्या स्कीम्स अंडर किंवा सेपरेटली लोन देऊ इच्छितात ह्या मायक्रो MSMEsला, तर ह्या मायक्रो MSMEsला त्यांनी एम्पॉवर करू शकतील विथ लोन फॅसिलिटी. मग आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्या दुकानदाराला किंवा त्या मायक्रो MSMEला हे कळेल की मला लोन देणाऱ्या ह्या 3 बँका आहेत. का आहेत? कारण माझा इथे रेकॉर्ड चांगला आहे अमृतपेठवरती. का आहे? कारण माझा सिबिल स्कोर चांगला आहे आधीचा. का आहे? कारण मला डॉक्युमेंटेशनचे फार झंझटी नाही आहेत यामध्ये. ह्या प्लॅटफॉर्म थ्रू आपण सगळं डिजिटलाइज करतोय. सो ती एक डॉक्युमेंटेशनची झंझट कमी होऊन जाते. आणि सिबिल स्कोर एखाद्याचा जर असेलच कमी, तर त्या सिबिल स्कोरवरती कमी असायचे अनेक कारण असू शकतात. फ्रॉड झालेला असू शकतो, कधी कधी बँकेची चूक असू शकते, कधी कधी चुकीचं रिपोर्टिंग झालं असू शकतात, कधी कधी काही केसेस चाललेल्या असू शकतात. तर यामुळे तो सिबिल स्कोर खराब झालेला असू शकतो. बट तीच बँकेला ॲश्युरिटी अमृतपेठनं दिली की हा माणूस माझ्या प्लॅटफॉर्मवरती एवढ्या आर्थिक उलाढाल्या करत आहे, या पद्धतीने बिझनेस करत आहे, त्याचं प्रोडक्टचे सर्व्हिस एवढे आहेत, रेटिंग्स एवढे आहेत, 500,000 लोक त्याला चांगलं प्रोडक्टला नावाजत आहेत, तर ऑटोमॅटिकली बँकला पण ती ॲश्युरिटी मिळेल की भलेही सिबिल स्कोर त्याचा कमी आहे कुठल्याही कारणामुळे, त्याच्या बदल्यातही आपण त्याला लोन देऊ शकतो. का? कारण अमृतपेठ हे एव्हिडन्स देते ट्रान्झॅक्शनचा की महिन्याला एवढ्या ऑर्डर झालेल्या आहेत, महिन्याला एवढी उलाढाली केलेल्या आहेत ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती. तर याच्यामुळे त्यांना एक विश्वास मिळेल आणि त्याच्या थ्रू पुढची सायकल लोनची प्रोसेस होईल. अरे वा, म्हणजे सिबिल स्कोर जरी खराब असेल तरी सुद्धा त्याला लोन मिळण्यासाठी म्हणून अमृतपेठवर त्यांनी ट्रान्झॅक्शन करून दाखवलं तर नक्कीच तरी त्याला लोन मिळण्याची फॅसिलिटी इथे उपलब्ध होऊ शकते. नक्कीच सर. ऑटोमॅटिकली आपण हे पण करू शकतो की कितीचं लोन मिळेल याचे कॅल्क्युलेशन्स आपण देऊ शकतो त्यांना की त्या आर्थिक उलाढाल्या जर 10 लाखाच्या केल्या त्यांनी, तर आपण बँकेच्या मदतीनं त्यांचे बिझनेस लॉजिक घेऊन आपण हेही देऊ शकतो की बँकचं म्हणणं आहे की जर कोणी आर्थिक उलाढाल 10 लाखाची केलेली आहे, सिबिल 700 आहे आणि अशा अजून 2-3 बाबी आहेत, तर त्यानुसार या माणसाला मी 3,366,000 रुपयाचं लोन देऊ शकतो. हेही आपण आकडावारी सांगू शकतो प्लॅटफॉर्म. मग आता हा जो सॉफ्टवेअरचा पार्ट आहे हा साधारणतः किती दिवसात तयार होईल? याला साधारण 1 महिन्याभरात तयार होऊन जाईल हा प्लॅटफॉर्म. आपल्या लास्टच्या टप्प्यातच आहे एकदम. बँकच्या बाजूने काही अजून लवकर गोष्टी दिल्या तर अजून हा लवकर आपण पुढे घेऊ शकतो. अरे वा, म्हणजे ही जी काही फॅसिलिटी आहे या फॅसिलिटीला नाव काय देऊ शकतो आपण?
ह्या फॅसिलिटीला नाव अमृत मायक्रो लोन्स किंवा अमृत मायक्रो लोन्स हा मराठी झाला शब्द, बट अमृत एम्पॉवरमेंट असं नाव देऊ शकतो, ज्याच्या थ्रू लोकांना हे होईल. अमृत एम्पॉवरमेंट असंही म्हणता येईल आपल्याला, हा कारण आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या लोकांसाठी काम करतोय नक्कीच. आणि त्यांच्याकरता बँकेने फायनान्स उपलब्ध करून द्यावा म्हणूनची ही फॅसिलिटी राहील. नक्कीच. आणि अशा पद्धतीची फॅसिलिटी कुठल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आहे का? नाही, कधीच नाही आहे, कुठल्याही नाही, कुठल्याही नाही. आता मोठ्याही म्हणजे पहिल्यांदाच आपण अमृतपेठवर आणतो, हो फार मोठी अचिव्हमेंट झाली. नक्की, फारच मोठी अचिव्हमेंट आहे. इंटरनॅशनली कुठल्या प्लॅटफॉर्म वरती नाही आहे. इंटरनॅशनल सुद्धा नाही. नाही. अरे वा. पण ह्याच्या संदर्भात मला वाटतं या विषयावरच एक वेगळा पॉडकास्ट घेतला पाहिजे आपण.